बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. वनपरिक्षेत्र विहीगाव कसारा संयुक्त वनव्यवस्थापन समिती अंतर्गत शासकीय निधी व लोकवर्गणीतून झालेल्या विविध विकास कामात आर्थिक गैरव्यवहार झाले असल्याच्या विरोधात संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी होऊन निलंबन करून कार्यवाही व्हावी याकरिता दैनिक ग्रामीण विचारचे संपादक रमेश भेरे आणि साप्ताहिक आधार जनतेचे संपादक रमेश घावट यांचे वनपरिक्षेत्र विहीगाव कसारा कार्यालयासमोर आमरण उपोषण. वनपरिक्षेत्र कसारा विहीगाव संयुक्त वनव्यवस्थापन समिती विहीगाव अंतर्गत वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या नावे त्या संबंधित अधिकाऱ्यांनी जे काय संयुक्त वनव्यवस्थापन समितीला जो काही शासकीय निधी येतो आणि त्या शासकीय निधीच्या माध्यमातून जी काही विकास कामं केली जातात परिसरामध्ये, तर त्या विकास कामांमध्ये जो काय अनियमितता आणि जो काय भ्रष्टाचार झालेला आहे, ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ग्रामीण विचारचे संपादक रमेश भेरे आणि साप्ताहिक आधार जनतेचा संपादक रमेश घावट हे या कसारा विहीगाव वनपरिक्षेत्र ह्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. तर आपण नेमके जो प्रकार कशा पद्धतीने घडला त्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया. सर, नेमका हा प्रकार कशा पद्धतीने घडला आणि त्या संदर्भात आपण ह्या ठिकाणी उपोषण करतायत? पहिल्यांदा माझं हर्षकिरण चॅनलचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो की या 4 कोर्सवरून आमच्या या उपोषण स्थळी येऊन आम्हाला आपण भेट दिली, आम्हाला पाठिंबा दर्शवला म्हणून हर्षकिरण चॅनलचे मुख्य संपादक किरण कुमारजी थोरात यांचं पहिल्यांदा आम्ही अभिनंदन. दुसरा प्रश्न असा की संयुक्त वन व्यवस्थापन समिती ही चे माजी अध्यक्ष भीमा निरगुडे हे अज्ञानी आहेत, अशिक्षित आहेत आणि अशिक्षित माणसाचा गैरफायदा हे जे वन व्यवस्थापन समितीचे जे सचिव आहेत, तत्कालीन सचिव म्हणजेच वनरक्षक यांनी त्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन खोट्या सह्या करून या ठिकाणी संयुक्त वन समितीचा जो निधी आहे त्याचा अपहार आणि लोकवर्गणीचा अपहार केलेला आहे. यांनी काय केलं, ज्यावेळी 24/1/2024 यांचा कार्यकाल संपतो भीमा निरगुडेंचा आणि 26/1 ते राजीनामा काय देतात, त्याची नुसती कट इंग्लिशमध्ये बोलणं, आरेडन करणं, हे चेक द्या, तो व्हाउचर द्या. आणि मग त्यांनी काय केलं तर तो राजीनामा दिला. राजीनामा काय दिला तर उद्या मी मोठा पटपणी सापडेल असा जर अपहार केला तर मग प्रॉब्लेममध्ये येईल. आणि त्या राजीनामा देऊनसुद्धा या सचिवाने पैसे काढले आणि ती व्यक्ती अज्ञानी व्यक्ती, आदिवासी व्यक्ती, गवंडी काम करते, तिच्या घराला कलर नाही, लादी साधीसुधी. बरं, ज्या वेळेस निरगुडा यांनी राजीनामा दिला आणि पुन्हा त्यांच्या नावाने त्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे जे काय खातं असतं जॉईंट अकाउंट, त्याच्यातून जे काय पैसे काढले असतील किंवा जे काय कामं दाखवले असतील, हे निरगुडांच्या कधी लक्षात आलं? हे जेवढे निरगुडा बँकेत गेले, बँक ऑफ बडोदामध्ये, मला वाटतं बँक ऑफ बडोदाच आहे, आणि त्या बँकेमध्ये गेल्यानंतर ते चौकशी केली आणि त्यावेळी त्यांना समजलं की माझ्या खात्यातून पैसे जातात. म्हणून त्यांनी वनवृत्त ठाणे, वनवृत्त ठाणे या ठिकाणी डायरेक्ट काही अर्ज केला, या ठिकाणी अशा पद्धतीनं चालले ते ताबडतोब थांबवा. आणि अशा पद्धतीने या माणसाला बळीचा बकरा बनवायचं किंवा त्या आदिवासींचा फायदा घ्यायचा, हे जे उपक्रम यांनी चालू केले त्यामुळे ती व्यक्ती पूर्ण घाबरली. तिने डायरेक्ट राजीनामा देऊन पैसे निघायला लागले म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंटवाल्याने त्यांनी पत्र दिलेलं आहे. बरं, हा विषय तुम्ही एक लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात आणि पत्रकारिता ही एक सर्वसामान्य जनतेला न्याय देणारी एक माध्यम आहे, आणि मग हा विषय आपल्याकडं कशा पद्धतीने आला? हे बघा, तुम्ही पत्रकार आहेत, मी पत्रकार आहेत. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आपली पत्रकारिता शोध पत्रकारिता आहे. आपलं परफेक्ट ज्ञान असतं, परफेक्ट लक्ष असतं कुठं काय चालतं, आणि त्या शोध पत्रिकेच्या जोरावर हे मी जे प्रकरण आम्ही दोघांनी उकरून काढलेलं. परंतु आमचं एकच म्हणणं आहे का जोपर्यंत तत्कालीन जो वनरक्षक आहे, सचिव आहे, त्याची बदली आणि तो निलंबित होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. कारण पुरावे हे आम्ही जोडलेलं आहेत आणि हे जे प्रकरण केले अधिकाऱ्यांनाही माहीत आहे. याचे साठवले ते त्यांच्या संघटना हे त्यांना वाचवतात. इथं वाळू माफिया यांच्या हाताशी यांनासुद्धा ते सामील आहेत.
इथलं जंगलतोड यांनासुद्धा सामील आहेत. अशोका धबधबाचा निधी कुठे गेला, कसा वापरला, कुठे कुठे वापरला, किती रोजगार पोरांना दिले, हे सगळ्या गोष्टी आहेत. हे सगळं मिलीभगत आहे. हे सगळं आम्ही काढल्याशिवाय इथून हलणार नाही. बरं, आजच्या उपोषणाला जो भिवा निरगुडा आहे का जे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत ते आज ह्या ठिकाणी उपस्थित होते का? नाही, ते त्यांचा कशा आलेले पद्धतीने नाहीत. पाठिंबा असेल नाही तुम्हाला? नाही, त्यांचा पाठिंबा असो नसो, आम्हाला त्यांचा पाठिंबा आहे. ते आदिवासी आहेत, त्यांना नकळत ह्या गोष्टी केल्या आहेत. त्यांनी हे काहीच केलेलं नाही. त्यांच्या हातून भ्रष्टाचार झालेलाच नाही, हे आम्ही छातीटोकपणे सांगतो. बरं, तुम्हाला हा जो भ्रष्टाचार जेव्हा तुमच्या लक्षात आला आणि मग तुम्ही संबंधित डिपार्टमेंटला पत्रव्यवहार केला असेल, पत्रव्यवहार केल्यानंतर तुम्हाला काय तुमच्या त्या पत्राची काय दखल वगैरे घेतली का? आमच्या पत्राची डिपार्टमेंटने काहीच दखल घेतली नाही. दखल घेतली असती तर आम्हाला उपोषणाला बसायची वेळ आली नसती. आता ते त्यांचं शिष्टमंडळ तोरडमळ वगैरे, संदीप तोरडमळ वगैरे इथे सगळी मंडळी येऊन गेली. आम्हाला बोलतात आम्ही तुम्हाला कारवाईचा आदेश वगैरे पत्र देतो, तुम्ही ते वाचा. आम्ही एकच सांगितलं की आम्ही एकतर त्या वनरक्षकाला निलंबित केल्याशिवाय किंवा त्याची ताबडतोब बदली केल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. त्यांना माझ्या पोस्टीच्या फाईल पण दाखवल्या. म्हटलं माझ्या गोळी पण नाव वाचायला दिली. आम्हाला गोळ्या चालू आहेत, ब्रेनच्या गोळ्या चालू आहेत, राकेश पटेलच्या औषधं चालू आहेत, दुसऱ्या ह्या गोळ्या चालू आहेत. हे सगळं त्यांना दाखवले आहेत. काय हे नाही, हे बघा, हे सगळं एवढ्या गोळ्या खाऊन आम्ही मरणाला उदार होऊन इथं आलो आहे. आम्हाला दुसरं कोणी बसवता आलं असता पण ते फिक्सिंग होईल, मॅनेज होतील, तसं होऊ नये म्हणून आम्ही मरणाला उदार होऊन इथे आलो आहे. घरची मुलं आम्हाला पाठवत नव्हती, त्यांना माहीत आहे यांना एवढा लागतं आहे आणि त्यासाठी मरणाला उदार या ठिकाणी आम्ही बसलो. आम्ही हार नेतो पार. म्हणजे खऱ्या अर्थाने का जो जनतेचा पैसा आहे, जो शासनाकडून जनतेसाठी वापरासाठी येतो, त्यांच्या मूलभूत विकासासाठी येतो आणि त्या पैशाचा अपहार झाला आहे. एक सामाजिक बांधिलकी जोपासत आपण जनतेच्या न्याय हक्कासाठी आज ह्या ठिकाणी संबंधित जे वनपरिक्षेत्र, जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, त्यांच्या त्या काळ्या कारनाम्यांच्या विरोधात आपण ह्या ठिकाणी, त्यांच्या भ्रष्टाचाराला त्या विरोधात जनतेला न्याय देण्यासाठी आपण ह्या ठिकाणी बसला. साहेब, अहो, गोरगरिबांची एखादी वाळू असेल ते 1 मिनिटात पकडतात. घरी एखादा भारा नेला लाकडे माय भगिनीने डोक्यावर, ते लोक पकडतात. मात्र एवढा मोठा काळा पैसा, एवढा मोठा भ्रष्टाचारी लोक करतात. हे लोक 1 नंबरचे चोर आहेत. धन्यवाद साहेब. आपण ह्या ठिकाणी पाहिलेत की दैनिक ग्रामीण विचारचे संपादक रमेश भेरे आणि साप्ताहिक आधार जनतेचे रमेश घावट हे वनपरिक्षेत्र कसारा विहीगाव ह्या ठिकाणी जो काही संयुक्त वनव्यवस्थापन समिती याच्या जो काय आर्थिक भ्रष्टाचार झालेला आहे का, त्या समितीचे जे काय अध्यक्ष भिवा निरगुडा आणि वनरक्षक जे सचिव असतात, त्यांच्या ज्या कार्यकाळामध्ये 2024ला जो भ्रष्टाचार झाला आणि त्या भ्रष्टाचाराच्या ला न्याय मिळावा, तो जनतेचा पैसा जो संबंधित डिपार्टमेंटच्या अधिकारी यांनी लुटला होता, त्याला योग्य तो न्याय मिळावा म्हणून ह्या ठिकाणी आज जो एक उपोषण चालू आहे आणि त्या उपोषणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कसारावासियांना न्याय मिळेल अशी आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.